स्वामींची सेवा आपण सर्वच करतो, पण मूर्तीवर अभिषेक करताना आपण नकळत अशा काही चुका करतो, ज्याचा परिणाम आपल्या पूजेवर होतो. आज आपण पाहणार आहोत स्वामींच्या मूर्तीवर अभिषेक करण्याची अशी शास्त्रोक्त पद्धत, ज्यामुळे घरामध्ये साक्षात लक्ष्मीनारायणाचे अस्तित्व आणि सकारात्मकता जाणवू लागेल. हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा, कारण शेवटी मी एक असा उपाय सांगणार आहे जो तुमच्या सर्व इच्छा पूर्ण करण्यास मदत करेल. नमस्कार, श्री स्वामी समर्थ. स्वागत आहे तुमचं MS10 माझे स्वामी या चॅनलवर. कसे आहात सर्व? मस्त ना? मस्तच राहा आणि स्वामींची सेवा करत राहा. स्वामी समर्थांच्या मूर्तीचे आणि अभिषेकाचे महत्त्व असे आहे की रोज जर आपण घरामध्ये जर स्वामींचा अभिषेक केला तर घरामध्ये सकारात्मकता वाढते आणि आपल्या इच्छा लवकर पूर्ण होण्यास मदत होते. अभिषेक म्हणजे केवळ पाणी घालणे नव्हे, तर ती एक शुद्धीकरणाची प्रक्रिया आहे. आता बऱ्याच भक्तांच्या मनामध्ये एक प्रश्न असतो की मूर्ती कशी घ्यायची? पितळेची घ्यायची, पंचधातूची घ्यायची, चांदीची घ्यायची की फायबर किंवा प्लास्टिकची असते ती घ्यायची? तर सर्वात उच्च धातूची मूर्ती म्हणजे चांदीची, त्यानंतर आपण पंचधातूची घेऊ शकतो. आता सगळ्यांचाच एवढा बजेट नसतो की चांदीची मूर्ती आपण देवघरामध्ये ठेवू शकतो, तर आपण पंचधातूची मूर्ती नक्कीच देवघरामध्ये स्थापन करू शकतो. पंचधातू हे सकारात्मक ऊर्जा ओढून घेत असतं, त्यामुळे पंचधातूची मूर्ती आपण घ्यावी. इतर कोणत्याही देवताची तुम्हाला मूर्ती घ्यायची असेल तर जेणेकरून पंचधातूची तरी आपण ती मूर्ती घेतली पाहिजे. पंचधातूची मूर्ती सहज आपल्याला मूर्तींच्या दुकानामध्ये उपलब्ध होते. पंचधातूची जर तुम्हाला मिळाली नाही तर तुम्ही पितळेची मूर्ती घ्या. पितळेची मूर्ती देखील आपण देवघरामध्ये ठेवू शकतो, त्याची पूजा करू शकतो. त्यानंतर आहे फायबरची मूर्ती जर घेतली तर ती भरीव असावी, आतमधून पोकळ नसावी. तर अशा पद्धतीने आपण मूर्ती घेऊ शकतो, चांदीची, पंचधातूची, पितळेची, त्यानंतर फायबरची. ज्या आता प्लॅस्टिकच्या मूर्ती असतात बघा स्वामी समर्थांच्या, एकदम व्हाईट कलरमध्ये प्लॅस्टिकच्या मूर्ती आपल्याला सहज ओळखून येतात, हलक्या असतात वजनाला. तशा मूर्त्या अजिबात देवघरामध्ये ठेवून पूजू नका. त्या मूर्त्या फक्त आपल्याला शोसाठी आपण घरामध्ये वगैरे त्याला ठेवू शकतो, पण त्या मूर्त्या देवघरामध्ये पूजू नये. मूर्ती कोणतीही कधीही जर आपण घेतली तर पंचधातूची, पितळेची आणि भरीव अशी मूर्ती घेतली पाहिजे. आता ह्या माझ्याकडे आता व्हिडिओमध्ये ज्या तुम्ही बघताय अशा नवीन आता फायबरमध्ये निघालेल्या आहेत, तर ह्या देखील भरपूर जड असतात. तर अशा पद्धतीची देखील तुम्ही मूर्ती देवघरामध्ये ठेवू शकता. आता मूर्ती आपण घरामध्ये स्थापन केलेली आहे, तर फक्त आठवड्यातून एक वेळा आपण त्याची पूजा करतोय. कधी कधी आठवड्यातून एक वेळा सुद्धा मूर्तीवर आपला अभिषेक होत नाही, तर असं करू नका. जर तुम्हाला पंचधातूची मूर्ती घ्यायची असेल, तुम्ही पंचधातूची मूर्ती घरामध्ये आणणार असाल, तर किमान आठवड्यातून एक वेळा तरी त्या मूर्तीवर तुम्ही अभिषेक करावा. आठवड्यातून एकदा गुरुवारी तरी त्या मूर्तीवर तुम्ही अभिषेक केला पाहिजे. रोज जर तुम्ही अभिषेक केला तर खूपच उत्तम, रोज तुम्ही अभिषेक करा. पण काहींना वेळ मिळत नाही, तर त्यांनी आठवड्यातून एकदा गुरुवारी तर नक्कीच स्वामींचा अभिषेक करा. त्याचबरोबर विशेष काही दिवस येतात, अमावस्येला करा, पौर्णिमेला करा, गुरुपुष्यामृताला करा, एकादशी येते, एकादशीला करा. आता आपली आषाढी एकादशी किंवा श्रावणमध्ये श्रावणाच्या प्रत्येक गुरुवारी, सोमवारी तुम्ही अभिषेक करा, गुरुपौर्णिमेला करा. असे जे विशेष दिवस येतात ना, तेव्हा आपण घरामध्ये अभिषेक केला पाहिजे. आणि पौर्णिमेला, अमावस्येला घरामध्ये अभिषेक हा केलाच पाहिजे. जर आपल्या घरामध्ये मासिक पाळी वगैरे झाली असेल तर ते 4-5 दिवस स्किप झाल्यानंतर आपण घरामध्ये अभिषेक घालावा स्वामींच्या मूर्तीवर. घरामध्ये गोमूत्र शिंपडून देवघरातील सगळे जे देवी देवतांचे मूर्ती फोटो आहेत त्या सगळ्यावर आपण अभिषेक घालायचा, फोटो पुसून घ्यायचा मासिक पाळी वगैरे झाल्यावर. आणि सुतक जर असेल तर आपण 12-13 दिवसात देवघर तर आपण सगळं पूर्णपणे स्वच्छ करतो, मूर्त्यांना आंघोळ घालतो. तर तेव्हा स्वामींच्या मूर्तीवर अभिषेक करा. मूर्ती फक्त तुम्ही आणलाय आणि देवघरात ती तशीच आहे तर असं करू नका. मूर्तीवर जर तुम्ही अभिषेक केला तर तुम्हाला घरामध्ये खूप बदल जाणवेल. तुम्ही प्रत्येक गुरुवारी तर अभिषेक स्वामींचा करत चला. तर अभिषेक कसा करायचा? तर अभिषेक करण्यासाठी आपल्याला एक ताम्हण घ्यायचं आहे. त्या ताम्हणामध्ये आपल्याला स्वामींची मूर्ती ठेवायची आहे. त्या मूर्तीवरती आपल्याला गंगाजल, शुद्ध पाणी, गंगाजल नसेल तर शुद्ध पाणी घ्या, दूध, दही, मध, तूप, साखर, हे झाले पंचामृत. पंचामृताने आपल्याला स्वामींचा अभिषेक करायचा आहे. आठवड्यातून एक वेळा का होईना पंचामृताने आपण अभिषेक करू शकतो. विशेष दिवसांना देखील आपण स्वामींचा पंचामृताने अभिषेक करू शकतो. रोजच्याच रोज आपल्याला पंचामृताने अभिषेक जमत नाही, पण आठवड्यातून एकदा तर आपल्याला पंचामृताने अभिषेक
करू शकतो आपण. 15 दिवसांनी एकदा तर का होईना आपण स्वामींचा पंचामृताने अभिषेक करू शकतो. गंगाजल नसेल तर शुद्ध पाणी घ्या. दूध, दही, मध, तूप, साखर हे एकत्र करून तुम्ही स्वामींचा अभिषेक करू शकता. त्याचबरोबर काही फळे असतील तर ते फळ देखील त्या दुधामध्ये पंचामृतामध्ये घालून तुम्ही स्वामींचा अभिषेक करा. अभिषेक करणे म्हणजे पंचामृत फक्त स्वामींच्या डोक्यावरून पायापर्यंत ओतणे असं नाही, तर आपल्या मनामध्ये नामस्मरण झालं पाहिजे, मंत्रोच्चार झाले पाहिजे किंवा पुरुष सूक्ताचं पठण झालं पाहिजे त्यावेळी, तरच त्या अभिषेकाला काही अर्थ येतो. तुम्हाला पुरुष सूक्त जमत नसेल तर तुम्ही मोबाईलवर लावा आणि मग स्वामींचा अभिषेक करा. अभिषेक करत असताना स्वामींच्या पायावरती अभिषेक करा, स्वामींच्या डोक्यावरून तो अभिषेक तुम्ही घाला. सर्वात आधी आपण स्वामींच्या पायांचा अभिषेक करायचा असतो. स्वामींचा अभिषेक करण्याची दुसरी एक पद्धत आहे. पाण्यामध्ये आपल्याला सुगंधित अत्तर घालायचं आहे. स्वामींचं आवडतं हे हिना अत्तर आहे, तर त्या पाण्यामध्ये तुम्ही अत्तर घाला, चंदन घाला आणि त्या पाण्याने देखील तुम्ही स्वामींचा अभिषेक करू शकता. रोजच आपल्याकडे पंचामृत मिळेल किंवा एखादा पदार्थ त्यामध्ये आपल्याकडे कधी कधी उपलब्ध होत नाही, तर तो एखादा पदार्थ तुम्ही स्किप करू शकता आणि आहे त्या पदार्थामध्ये तुम्ही स्वामींचा अभिषेक घालू शकता. स्वामींना फक्त भाव आपल्या मनातला लागतो. पदार्थ असलेच पाहिजे, उपलब्ध झाले तरच स्वामी ते अभिषेक मान्य करतात असं नाही, तर आपल्या मनातला भाव हा स्वामींच्या चरणी पहिला रुजू करा आणि मग अभिषेक करा. कोणतीही एखादी वस्तू नसेल तर त्या व्यतिरिक्त देखील तुम्ही अभिषेक करू शकता. फक्त पाण्याने देखील स्वामींचा तुम्ही अभिषेक करू शकता. पण कधी कधी आपल्याला असं वाटतं ना की आज छान असा स्वामींचा शास्त्रोक्त पद्धतीने आपण अभिषेक करायचा, तर अशा पद्धतीने तेव्हा तुम्ही स्वामींचा अभिषेक करायचा. अभिषेक करत असताना छान धूप लावा, दिवा प्रज्वलित करा, स्वामींना चंदन लावा आणि शास्त्रोक्त पद्धतीने स्वामींचा छान असा अभिषेक करा. अभिषेक झाल्यानंतर स्वामींना मऊ कापडाने अशी स्वामींची मूर्ती पुसून घ्या. काही जण खूप जोरात घासून अशी पुसतात, तर एकदम मऊ कापड घ्या. मनात भाव असला पाहिजे की खरंच स्वामी साक्षात आपल्या समोर बसलेले आहेत. मऊ कापड घ्यावा, त्यांचे हळूच हात, पाय, तोंड, नाक आपण पुसावं. मायेने आपण त्यांचा चेहरा वगैरे पुसून घ्यायचा. खूप जोरात घासून रगडून पुसू नये मूर्ती. स्वामींना आवडणारे अष्टगंध आणि चंदनाचा टिळा लावा. स्वामींना छान फुले अर्पण करा, वस्त्र अर्पण करा, स्वामींना नैवेद्य आणि शेवटी स्वामींची आरती करा. ज्या दिवशी तुम्ही छान असा शास्त्रोक्त पद्धतीने स्वामींचा अभिषेक करता त्या दिवशी स्वामींची आरती नक्की करा. खूप छान प्रसन्न वाटेल आणि घरामध्ये देखील तुम्हाला खूप प्रसन्न वाटेल त्या दिवशी. आता एक महत्त्वाची गोष्ट तुम्हाला सांगायची आहे. आता आपण जे अभिषेक केलेला आहे, जे तीर्थ आहे अभिषेकाचं, तर ते फेकून द्यायचं नाही. आपण काय करतो, अभिषेक केलेलं जे पाणी आहे, पाणी म्हणजेच ते तीर्थ आहे, तर त्याला आपण फेकून देतो कुठेही. तर असं ते फेकू नका. खूप पवित्र असं ते तीर्थ असतं. आपण मंत्रोच्चार करून ते अभिषेक करत असतो, त्यामुळे त्या पाण्यामध्ये एक ऊर्जा सामावलेली असते. खूप सकारात्मक ऊर्जा त्या पाण्यामध्ये असते. स्वामींची मूर्तीची सकारात्मक ऊर्जा त्या पाण्यामध्ये आलेली असते. तर ते पाणी खूप पवित्र आहे आपल्यासाठी. तर ते पाणी तुम्ही घरामध्ये शिंपडा. जर घरामध्ये खूप निगेटिव्ह तुम्हाला वाटत असेल तर घरामध्ये ते पूर्ण सगळीकडे चहूबाजूनी घरामध्ये तुम्ही ते पाणी शिंपडू शकता. ते पाणी तुम्ही स्वतः प्राशन करा. घरामध्ये जर कोणी आजारी असतील किंवा काहीतरी मानसिक त्रास असेल किंवा पोरांचा अभ्यासामध्ये लक्ष लागत नसेल तर त्यांना देखील ते तुम्ही तीर्थ म्हणून प्राशन करू शकता. आणि राहिलेलं जे जास्त पाणी असेल तर मग तुम्ही ते झाडांना घालायचं आहे. झाडामध्ये पण तुळशीला ते पाणी अर्पण करायचं नाही. इतर कुठलीही झाडे आपल्या घरामध्ये असतील तर त्याला ते तुम्ही पाणी घालू शकता. जर तुम्हाला कामामध्ये खूप अडचणी येत असतील, नोकरीमध्ये खूप अडचणी येत असतील, जॉब लागत नसेल किंवा काही ना काहीतरी समस्या त्या कारणासाठी येत असेल, तर त्यासाठी काय करायचं आहे, तुम्हाला प्रत्येक गुरुवारी स्वामींच्या मूर्तीवर अभिषेक घालायचा आहे. संकल्प घ्या आणि प्रत्येक गुरुवारी स्वामींच्या मूर्तीवर अभिषेक घाला. स्वामींच्या मूर्तीवर अभिषेक घालत असताना आपल्याला स्वामींचं नामस्मरण करायचं आहे. पुरुष सूक्त म्हणत म्हणत स्वामींचं अभिषेक करायचा आहे किंवा मोबाईलवर लावा, पण तुमच्या मनातल्या मनात स्वामींचा मंत्रोच्चार झाला पाहिजे. पुरुष सूक्त जरी मोबाईलवरून आपल्या कानावर पडत असलं तरी आपल्या मनातल्या मनात स्वामींचा मंत्रोच्चार झाला पाहिजे. तर अशा पद्धतीने आपण स्वामींचा अभिषेक करायचा आहे प्रत्येक गुरुवारी. कितीही तुम्हाला वेळ झाला, तुम्हाला उशीर होत आहे,
तरी त्यातल्या त्यात थांबून तुम्हाला स्वामींचा अभिषेक प्रत्येक गुरुवारी घालायचा आहे आणि स्वामींची आरती करायची आहे। जर तुम्ही संकल्प घेऊन ही सेवा करणार असाल तर कोणत्याही परिस्थितीत तुम्हाला ही सेवा पूर्ण करायची आहे। तर अशा पद्धतीने जर तुम्ही प्रत्येक गुरुवारी ही सेवा केला तर 11 गुरुवारमध्येच तुम्हाला फरक जाणवेल। तुमच्या नोकरीतील समस्या, तुमच्या जॉबमधील समस्या किंवा तुम्हाला नोकरीसाठी काही अडचणी येत असतील तर ते अडथळे तुमचे निघून जातील। तर हा उपाय नक्की करून बघा। व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा। सर्वांना श्री स्वामी समर्थ।